नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी अद्भुत चमत्कारिक घडलेली घटना मी आज तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे. मुंबईला राहणाऱ्या सविताताई यांना कसा श्री संत बाळूमामा यांचा चमत्कार बघायला मिळाला किंवा त्यांच्या जीवनामध्ये बाळूमामा यांनी कसा बदल घडवून आणला हे या व्हिडिओतून मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, जेव्हा आपल्यासमोर सगळीकडे अंधकार पसरलेला असतो, आपल्याला कुठे जाण्यासाठी वाट दिसत नाही, तेव्हा आपण मात्र देवाला हात जोडत असतो किंवा देवाचा धावा करत असतो. पण जेव्हा आपल्याकडे सगळं काही असतं तेव्हा मात्र आपण देवाला विसरतो. तर हा चांगली कथा आहे आणि तुम्हाला याच्यातून नक्कीच चांगला बोध होणार आहे. तर कथा शेवटपर्यंत ऐका मित्रांनो, तुमच्या फायद्याची होणार आहे. तर मुंबईत राहणाऱ्या सविताताई यांच्या घरी त्या पूजापाठ तर करत होत्या, पण कधी आपल्या कुलदेवतेला कधी जात नव्हत्या. कधीतरी 4 वर्षातून 3 वर्षातून असं त्यांचं जाणं होतं. नित्यनेमाने कधी घरामध्ये कुलदेवतेची पूजा ही होत नव्हती. त्यांच्या घरी त्यांच्या सासूबाईंनी एवढा छान देवारा बनवला होता. आदमापूरच्या बाळूमामा यांचा अतिशय मोठा त्यांच्या घरी फोटो होता, पण त्या फोटोचीही सेवा त्यांच्याकडून रोज म्हणावीशी होत नव्हती. त्यांच्या घरी अगदी सुखभर भरून वाहत होतं. त्यांचा नवरा सरकारी नोकरीमध्ये होता. 2 मुलं होती, चांगल्या शाळेमध्ये ती शिकत होती. पण एवढं सगळं चांगलं असताना माणूस कंटाळवाणा करतो आणि पूजापाठ करायला विसरतो. त्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये असा काही बदल झाला की त्यांच्या डोळ्यासमोर सगळीकडे अंधकारच पसरला होता. एवढ्या सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागली असावी असं म्हणावं लागेल. कारण त्यांचं हमेशा बाहेर फिरायला जाणं, सगळे सण उत्सव अगदी आनंदात साजरे करायचं असं त्यांचं रुटीन होतं. पण अचानक त्यांच्या संसाराला कोणाची तरी नजर लागली आणि त्यांचे जे मिस्टर होते, पती होते, त्यांना किडनीचा प्रॉब्लेम डॉक्टरांनी सांगितला. किडनीचा प्रॉब्लेम सांगितल्यानंतर होता तेवढा नव्हता पैसा त्यांना दवाखान्यामध्ये खर्च करावा लागला आणि त्यामुळे त्यांच्याकडे 1 रुपया देखील राहिला नाही. त्यांच्या मुलंही अशी शिकत होती चांगल्या शाळेत, पण मुलं एवढी म्हणावीशी हुशार नव्हती. त्यामुळे त्यांना पहिली तर काही काळजी नव्हती, कारण नवरा चांगल्या सरकारी कामाला होता, सगळी इस्टेट प्रॉपर्टी होती. पण तरीही त्यामुळे त्यांना पहिली काही काळजी नव्हती. पण आता त्यांना खूप काळजी सतावत होती, कारण सगळा पैसा हा दवाखान्यात खर्च होत होता आणि मुलंही म्हणावीशी हुशार नव्हती. त्यामुळे चांगली मार्क येतील की नाही याची त्यांना काहीच कल्पना नव्हती, गॅरंटी नव्हती. त्यानंतर त्यांनी काय करायचं म्हणून विचारात पडल्या असताना त्यांनी रोडवरती कपडे विकण्याचं काम चालू केलं, कारण घरामध्ये तर सगळे पैसे दवाखान्यात संपून जात होते. त्यानंतर त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा पैसा खर्च होत होता. त्यामुळे त्यांनी रोज मेहनत घेतली आणि आपला व्यवसाय आहे तो रोडवरती चालू केला. एक दिवशी अशाच त्या बसल्या असताना त्यांनी त्यांच्या नवऱ्याला विचारले, हा फोटो कुठून आणला होता, जो होता श्री संत बाळूमामा यांचा. तेव्हा त्यांच्या मिस्टरांनी त्यांना सांगितलं की जेव्हा मी लहान होतो तेव्हा घरची परिस्थिती आईबाबांची एवढी चांगली नव्हती, तर आई आणि बाबा आम्ही सगळे आदमापूरला गेलो होतो. तेव्हा आईनं तिथून फोटो आणला होता आणि तेव्हापासून घराचं अगदी सोनं झालं होतं. घराची सगळी परिस्थिती बदलली होती आणि तिथून आम्हाला सुखाचे दिवस चालू झाले होते. मग त्यांच्या सविताताईंनी सुद्धा विचार केला की मी सुद्धा आदमापूरला जाणार आणि श्री संत बाळूमामा यांची माफी मागणार आहे आणि इथून पुढे माझं सगळं चांगलं व्हावं यासाठी त्यांच्याकडे मी मागणं मागणार आहे. त्यानंतर ते सर्वजण आदमापूरला बाळूमामांच्या दर्शनासाठी गेले. त्यानंतर तिथेसुद्धा त्यांना एका महिलेने सांगितलं की तुझ्या घरी जर खूप प्रॉब्लेम्स येत असतील तर तू तुझ्या कुलदेवतेची सगळी नित्यनेमाने सेवा कर, तिची ओटी चोळी सगळं काही जे काही मानपान आहे तो सर्व काही कर, बघ तुला फरक पडेल. आणि तिथून ते लगेच आपल्या गावी गेले. आपली जी काही कुलदेवत आहे तिची ओटी भरली, तिला जी सगळा मानपान असतो तो त्यांनी केला आणि त्यांना अगदी मन भरून आनंद झाला होता. त्यानंतर ते घरी आले. घरी आल्यानंतर तेव्हा त्यांच्या घरामध्ये अगदी उत्साहाचं आनंदाचं वातावरण होतं. घरामध्ये अतिशय प्रसन्न वातावरण झालं होतं, कारण मनाला एक त्यांच्या खूप संतुष्टता भेटली होती की आपल्या कुलदेवतेला जाऊन आल्यानंतर. तर मित्रांनो, तुम्हालासुद्धा तुमच्या कुलदेवतेचं दर्शन करून आल्यानंतर तुम्हालासुद्धा मनाला आनंद होत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदेवतेचं नाव लिहायला विसरू नका. त्यानंतर त्यांच्या मुलाला जेव्हा
या कठीण परिस्थितीत होता तेव्हा मुलाने सुद्धा चांगलं श्रम केलं, मेहनत केली आणि अभ्यास केला आणि त्याने या एक्झाममध्ये चांगले मार्क पाडले होते. त्यांच्यासुद्धा आईवडिलांना विश्वास बसत नव्हता की एवढ्या पहिल्यापासून कमी मार्क येणाऱ्या मुलाला शेवटच्या वर्षी एवढे चांगले मार्क आले कसे, आणि तो मुलगा चांगल्या मार्काने पास झाला होता. त्यामुळे आता काळजी मिटली होती की त्याला कुठे ना कुठे चांगली नोकरीही मिळणारच होती. आणि बाळूमामा यांच्या कृपेने त्यांच्या नवऱ्याचा जी काही किडनीचा प्रॉब्लेम होता, जे काही ऑपरेशन होतं ते सुद्धा नीट आणि व्यवस्थित पार पडलं होतं आणि त्यांची तब्येतसुद्धा चांगली झाली होती. ते पुन्हा आपल्या कामावरती रुजू होण्यासाठी निघाले होते. अशामध्ये सविताताई ज्या आहेत, ज्या मुंबईमध्ये राहतात, त्यांनी त्यांचा हा जी काही माहिती आहे, चमत्कार आहे, अनुभव आहे, तो आपल्याशी शेअर केला आहे. आणि त्यांची अशी इच्छा होती की आपण हा अनुभव सर्वांपर्यंत पोचवावा, कारण सर्वांनी ज्यांना कोणाला खूप जीवनामध्ये दुःख आहे, संकटे आहे, त्यांनी हा व्हिडिओ बघावा आणि परमपूज्य श्री संत बाळूमामा यांची सेवा करावी. नक्कीच त्यांच्या जीवनातील सारे दुःख, कष्ट, परेशानी निघून जातील आणि त्यांनासुद्धा सोन्याचे दिवस येतील. तर मित्रांनो, तुम्हीसुद्धा कधी अहमदापूरला गेला नसाल तर नक्की अहमदापूरला जा. बाळूमामांच्या पायावरती डोकं टेकवा आणि तुमचं सारं संकट जे आहे, दुःख आहे, ते त्यांचं निवारण करा. तर अशा प्रकारे सविताताई यांचा संसार हा पुन्हा सोन्यासारखा भरू लागला आणि त्यांच्या घरात नित्यनेमाने बाळूमामा असेल, त्यांच्या इष्टदेवतेचे, त्यांच्या कुलदेवतेचे रोज नित्यनेमाने पूजन होऊ लागले. तर मित्रांनो, असा होता आजचा व्हिडिओ. जर तुमचीसुद्धा नितांत भक्ती बाळूमामा यांच्यावरती असेल तर बाळूमामा यांचा कमेंट बॉक्समध्ये जय जयकार लावायला विसरू नका. आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा, ह्या व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.